तर या ठिकाणी भैरी जोगेश्वरी झडगाव या संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय. विपुल आणि राज ही जोडी आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल या ठिकाणी राज, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो विपुल असेल. पाहूया पहिल्या षटक घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय. यस, यावेळेस मात्र अरसलान याच्यावरती जबाबदारी दिली जाते या पहिल्या षटकाची. यस, पंचांचा देखील कॉल येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय भैरी जोगेश्वरी झाडगाव विरुद्ध ऑल मिरकरवाडा. अरसलान यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय राज असेल. राजला राज करावं लागेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलकासा खेळला जातोय चेंडू. एका धावेने धावांचा श्री गणेशा यावेळेस मात्र केला जातोय. आपलं खातं उघडलं जातंय राजच्या माध्यमातून. एक ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू अरसलान याचा खेळण्यासाठी पुन्हा एकदा विपुल सज्ज असेल. सुरेख फटका असेल मिडॉनच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय ऑल मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून. एकेरी धाव घेऊन धावांना आकार देण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र करताना दिसतोय तो भैरी जोगेश्वरी झाडगाव हा संघ. धावसंख्या होते 2 धावा. अरसलान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय राज असेल. फुल टॉस चेंडू होता, भिरकावला गेला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू होतोय तैनात आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस मात्र निश्चितपणे फलंदाजाच्या माध्यमातून या 2 धावेनंतर धावसंख्या होते गुणखात्यामध्ये 4 धावा. 4 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. धावांचा निश्चितपणे पाऊस पडायचा प्रयत्न केला जातो का पाहूया आजच्या रजनीमध्ये. कालच्या रजनीचा जर विचार केला गेला तर निश्चितपणे आपण पाहिलं होतं वक्रतुंड बंदरोडा हा संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला. त्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं शिवगर्जा निवकोल संघ क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी जयभैरी मुरुगवाडा हा संघ देखील क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाले. पाहूया आजची 4थी रजनी असेल कोणता संघ दाखल होईल. अरसलानचा पुढील चेंडू यावेळेस मात्र बिग हिट करायचा प्रयत्न फसला. निश्चितपणे 1 धाव कंप्लीट केली जाते. लेग बॅटच्या स्वरूपात निश्चितपणे 1 धाव मिळते. या ठिकाणी बॅटच्या सहाय्याने 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 5 धावा. 5 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. अरसलान याचा पुढील चेंडू विपुल सज्ज असेल. यावेळेस देखील लेगसाईडच्या दिशेने तडाखा देण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र विपुलच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते 6. षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. चांगलं षटक हाताळलं गेलं. हे पॉवर प्लेचं षटक अरसलानच्या माध्यमातून धावांवरती अंकुश लावायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. पुढील चेंडू अरसलान याचा खेळण्यासाठी राज सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडू पाठवला जातोय. बिग हिटचा मोठा फटका. पाहूया पंचांचा कोणता इशारा येतोय. यस, पंचाच्या माध्यमातून 2 धावांचा इशारा. एक मोठा फटका निश्चितपणे खेळला होता, परंतु स्पर्धेच्या नियमानुसार या ठिकाणी 2 धावा दिल्या जात आहेत. यावेळेस मात्र भैरी जोगेश्वरी झाडगाव या संघाला या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. तर यावेळेस मात्र षटक क्रमांक यावेळेस मात्र दुसरं घेऊन गोलंदाज दाखल झालाय हसन मिया मजगावकर उर्फ डाऊ. यावेळेस मात्र षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज असेल. यावेळेस मात्र हसन मिया अंडरआर्म क्रिकेटमधील एक शानदार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय विपुल असेल. हसन मियाचा पहिला चेंडू विपुल सज्ज असेल.
शानदार फटका असेल मिडॉनच्या दिशेने, चेंडूचा प्रवास असेल, एक धाव कंप्लीट केली की दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न आणि यावेळेस मात्र यस दुसरी धाव निश्चितपणे या ठिकाणी कंप्लीट केली जाते बरी जोगेश्वरी जाडगाव संघाच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये 10 धावा. 10 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल, निश्चितपणे हसन मिया याच्यावरती जबाबदारी असेल दुसऱ्या षटकाची. हसन मियाचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल, पंचांचा देखील कॉल येतोय वाईट चेंडूचा आणि तदनंतर धावसंख्या होते 11. 11 ही धावसंख्या गुण खात्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, एक धाव कंप्लीट करताना दिसला. निश्चितपणे लेग बॅचच्या स्वरूपात ही एक धाव असेल. या एका धावेनंतर धावसंख्या होते 12. 12 ही धावसंख्या पण गुण खात्यामध्ये पाहतोय. सामना क्रमांक पहिला चालू असेल आजच्या रजनीमधील. दोन्ही मातब्बर संघ असतील शहर भागातील. यावेळेस मात्र वेग हिट केला जातोय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू होतोय तैनात आणि यावेळेस मात्र झेल सुटला जातोय, जिवंत नसेल निश्चितपणे. यावेळेस मात्र बरी जोगेश्वरी जाडगाव संघाला. यावेळेस मात्र निश्चितपणे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेनंतर धावसंख्या होते गुण खात्यामध्ये 15 धावा. सुरेख फटका टोलावला होता, परंतु झेलची संधी देखील हुकली जाते ऑल मिरकरवाडा संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आपण पाहतोय विपुल तसेच राज याच्या माध्यमातून. सलामी वीराची ही जोडी असेल, चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातोय. पुढील चेंडू, यावेळेस देखील बिग हिटचा फटका, मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल तैनात आणि यावेळेस मात्र कोणतीही चूक केली जात नाही. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी मात्र बरी जोगेश्वरी झाडगाव संघाला. मंचावरती स्वागत असेल मुन्ना शेटकोळेकर यांचं मंचावरती स्वागत. या ठिकाणी धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल, धावसंख्या होते 15. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानच्या दिशेने. या ठिकाणी इंदू साबळे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हसन मिया सज्ज असेल, स्ट्रायकिंग होती आपण पाहतोय इंदू साबळे सज्ज असेल. यावेळेस मात्र इंदू विरुद्ध आपण पाहतोय लढत हसन मिया. यावेळेस मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र उपसलं गेलं. यावेळेस मात्र यॉर्करचा झाला वापर आणि यावेळेस मात्र बोल्ड आउटच्या स्वरूपात इंदू माघारी परतेल. झालंय सिनियर खेळाडू असेल या ठिकाणी बरी जोगेश्वरी झाडगाव संघाचा. जबाबदारीचा क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल.
चांगला फटका आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण इब्राहिमच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि या बॅट्समध्ये धावबाच्या स्वरूपात मात्र राज याला माघारी परतावं लागतंय. दाखल झालाय. धाव संख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये 16. यावेळेस मात्र हळूवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. चुकीचा थ्रो आपण पाहतोय. तिसरी धाव कंप्लीट केली जाते. चौथ्या धावेचा ऋषल्याचा होतोय प्रयत्न. यस, यावेळेस मात्र चौथी धाव देखील कंप्लीट केली जाते. या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात या 4 धावा मिळत आहेत निश्चितपणे झाडगाव संघाला. धाव संख्या होते 20 धावा. 20 ही धाव संख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. सुबानचा पुढील चेंडू. यस, पंचांचा कौल येतोय. संजय उर्फ भाऊ तोडणकर असतील मुख्य पंच म्हणून, ज्यांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट चेंडूचा. पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. दर्जेदार फटका, देखना फटका असेल. 2 धावांची मोहर लावली जाते या फटक्यावरती. या 2 धावेनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते आहे 23 धावा. 23. 23 ही धाव संख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. यश मस्केच्या माध्यमातून गती परिवर्तन करायचा प्रयत्न होता, सफल देखील होतोय. यावेळेस मात्र सुबान रूप झंपा माघारी परतेल यश. यावेळेस मात्र संघ. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालाय तो रोहन. चार गडी बाद. 23 धाव संख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. रोहन आणि ऋषल साळवी ही जोडी आपण पाहतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका असेल. मिडॉनच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न आणि यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ते ऋषल याला. धाव संख्या होते 24 धावा. 24. 24 ही धाव संख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. नवीन फलंदाज हुसेन यावेळेस मात्र दाखल झालाय. हुसेन वरती जबाबदारी निश्चितपणे दिली जाते बरी जोगेश्वरी झाडगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सुबान उर्फ झंपा सज्ज असेल. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता. अरसलान याच्या हातातून चेंडू निश्चितपणे निसटतोय. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. दुसरी धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते निश्चितपणे झाडगाव संघाच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धाव संख्या होते 26. 26 धावा. यावेळेस देखील गती परिवर्तन, मोठा फटका खेळायची संधी हुकली जाते. षटक क्रमांक होते समाप्त 3. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच 26. 26 धावा.
होऊया षटक क्रमांक 14 कशा पद्धतीने हाताळ झाली या ठिकाणी अरबाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू बेगीटचा प्रयत्न होता, असफल ठरला. लेग बायच्या स्वरूपात निश्चितपणे एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावीनंतर धावसंख्या होते 27 धावा. यावेळेस मात्र बिग हिटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल तैनात, झेल निसटला जातोय, दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न. यस, यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 29 धावा. यावेळेस देखील तडाखेबाज असा फटका आपण पाहतोय. दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज माघारी परतेल. यावेळेस मात्र झाडगाव संघाला बसतोय धक्का. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20 असेल. आपण त्वरित या ठिकाणी कॉमेंट्स बॉक्स मध्ये दाखल व्हा. सहा गडी बाद धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. अरबाजचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र पंचांचा कॉल यस, वाईट चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी होतोय प्रयत्न आणि यावेळेस देखील दुसरी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस देखील विकेटचा होता प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. दुसरी धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली गेली आहे आणि यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज माघारी परतेल आणि यावेळेस मात्र निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 35 धावा. 36 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मात्र ऑल मिरकरवाडा संघाला. चला दोन्ही संघांचे संघटक आपण टॉस साठी मंचावरती यायचंय.
चला मॅचला इथे सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कडवर राजला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती जिगर बाजरबादच्या बॅटमधून धमाका करायचा विचार, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय. अर्थात काय 2 धावा इथे मुकंमल केले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. तर या ठिकाणी यंग बॉयज राजुरा संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. फलंदाजीचं आमंत्रण असेल लक्ष्मी केशव फनसोप या संघाला. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय झॅम्पा कशा प्रकारे इथे मारा करेल. गोलंदाजी मार्ग राज तयार. पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बॅक हँड डिलिव्हर केलेला आहे. नक्कीच अर्थात का इथे मात्र डॉट बॉल पाहायला गावतोय. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्राचा वापर या वेळेला केलाय. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल दबाव निर्माण केलाय बॅटर झॅम्पावरती. ते मात्र गोलंदाज राज याने धावसंख्येमध्ये बदल नाहीये. धावसंख्या स्टेबल या वेळेला 4 या आकड्यावरती पाहायला गावते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा याही वेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे, परंतु पंचांकडून दंडित केलं जाईल. नक्कीच का अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावते. स्ट्राईक एंडवरती अरबाज तयार. कशा प्रकारे मारा करतोय मॅन फ्रॉम मिरखरवाडा कडून बिलॉंग करतोय. अडदकेस त्याच्यामध्ये क्षमता आहे. बाहुबली फलंदाज आहे. नक्कीच कशा प्रकारे मारा करेल. याही वेळेला सुरेख इथे मात्र चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो. इथे चूक केली जाईल, परंतु पंचांकडून दंडित केलं जात आहे. नियम क्रमांक 22 चा वापर इथे केला जाईल. या अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये व्हाईट प्लस 1 इकडे 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या झटपट वेगाने बदलताना पाहायला गावते. राजवरती हल्ला बोल करायचा प्रयत्न सातत्य फलंदाज करताना पाहायला गावतायत. या वेळेला काय पाहायला गावलंय. खूप 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 ये लगा 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 ये गया 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 बहुत दूर जाके गिरा है. जंपाच्या बॅट मधून खणखणीत षटकार. लाजवाब स्ट्रोक. जबरदस्त खेळी करतोय झॅम्पाच्या माध्यमातून. धमाका पाहायला गावतोय. पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. लॉंग ऑनच्या पलीकडे मारायचा विचार होता, परंतु क्षेत्ररक्षक कव्हर करतोय. चेंडूला रोखतोय. त्याच्यावर 2 धावा इथे मुकंमल केली जातील. धावसंख्या 17 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 17 रन 17 धावा. अब देखते हैं किसको होता है खतरा, क्योंकि धावसंख्या है 17. जी हाँ 17 धावा झाली आहेत. परंतु यावेळेला पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. नियम क्रमांक 22 चा वापर इथे केला जातोय. गोलंदाज राज थोडासा दबावामध्ये पाहायला गावलाय. प्रेशर निर्माण केलाय तो मात्र गोलंदाजावरती. ओ हो याही वेळेला सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अबाव. ये ना सुहूरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है, ये तो बस वरती डबल 22 रन्स पहिल्या षटकाच्या अखेरीस ऑल मिलखरवाडा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अरबाज. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज तयार होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती चालू सामन्यातील की आपला एक एक्स्ट्रा प्लेयर इथे कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. इट इज कंपल्सरी. गोलंदाजी मार्कडून आपण पाहतोय संग्राम तैनात झालाय. वैतिक कोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक आहे.
नक्कीच त्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. स्ट्राईक वरती अरबाज तैनात, मॅन फ्रॉम मिरकरवाडा कडून बिलॉंग करतो. तर आमचे मित्र साहिल तोडणकर यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मुरुगाडा विभागातील आमचे मित्र साहिल तोडणकर यांचं देखील जय भंडारी चषक रत्नागिरी कमिटी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. याही वेळेला वेगवान चेंडू बायच्या स्वरूपामध्ये धावा जोडले जात आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये अर्थात काय एक सिंगल जोडली जाईल. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 25 रन्स, 25 धावा. स्ट्राईक एंडवरती आता मात्र तैनात होतोय एक धडाकेबाज फलंदाज झॅम्पा, परंतु झॅम्पाची इथे दांडी गुल केले, परंतु पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावतोय. नो बॉलचा इशारा दिला जातोय. नो बॉल इथे चूक केली आहे ते गोलंदाजाने. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये धावा सोडली जातील ते मात्र एक, परंतु एक मोठं जीवदान म्हणावं लागेल ते मात्र सुभान याला. सुभानच्या माध्यमातून इथे धमाका पाहायला गावेल काय, जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला गावेल का, जांपा पाहणं लक्षात इथे पाहायला गावेल. पुन्हा एकदा वा भाई वा, लाजवाब उतुंग उचललाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. यावेळेला केली नसेल चूक, पकडतोय झेल आणि संपतोय सुभान. झॅम्पा याचा खेळ ओयुठी आउट. दिसतील. एक चांगलं व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे मित्र सुरेंद्र शेठ या ठिकाणी नागले, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळ शशबांगे यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्कून संग्रामला आपण पाहतोय. 2 षट, दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामधले अजून 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला रत्नागिरीचा मॅसी तिथे तैनात होता, गोल करायचा प्रयत्न, परंतु गोल काही झाला नाहीये. परंतु धावा मुकंमल केले जातील ते मात्र बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 29 रन्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलकरीतीने ठटवलाय सनानच्या बॅटमधून. ठटवला गेलेला मिड विकेटच्या दरम्यान फटका कव्हर करतोय क्षेत्ररक्षक, येतोय तद्वर मुकंमल केले जातील. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येमध्ये धावसंख्या 31. नक्कीच सन्नानसाठी ते कॅश प्राइज ऑन झालंय. जर सन्नान याने एक षटकार मारला तर अर्थात काय आफ्ताब मुकादम कडून नक्कीच पैशाचा हार इथे घातला जाईल त्याला. अर्थात काय एक मोठी संधी असेल, सोने पे सुहागा करणे वाली संधी यावेळेला पाहायला गावेल. कशा प्रकारे सन्नान याचा फायदा उठवतो पाहूया. सन्नानसाठी एक मोठी इथे खुशखबरी पाहायला गावली आहे. जर एक बॉलवरती एक षटकार लगावला गेला तर पैशाचा हार त्याच्या गळ्यामध्ये इथे घातला जाईल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, परंतु पंचांकडून नो बॉलचा इशारा, सॉरी डिक्लेअर आहे का, यस डिक्लेअरचा इशारा इथे दिला जातोय. नक्कीच एक षटकार आणि पैशाचा हार. यावेळेला काय करणार सन्नान, सन्नानवरती आलाय थोडासा भार. अर्थात काय सन्नान कशा प्रकारे ते मारा करील. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अरबाज तैनात आहे. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज रोहन वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरे षटक घेऊन सज्ज झालाय. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जिंकण्यासाठी एकच पाहिजे ना, आता मात्र 1 धाव्याची गरज आहे.
सन्नांवरती सर्वांचे नजरा आता पाहायला गावतील. एका बाजूला षटकार येणार तर दुसऱ्या बाजूला पैशाचा हार घातला जाणार. अर्थात काय सन्मान हो हो जी हा उडवलाय, परंतु षटकार येतोय की चौकार हे पाहणं रंजक असणारा, परंतु इथे रोखला जाईल चेंडू. एका धाव्याने विजेता संघ इथे ठरेल. अर्थात काय ऑल मिरखरवाडा विजेत्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पराभव झालेल्या संघाला विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जयभैरी जोगेश्वरी झाडगाव संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल नक्कीच आपलं सन्मान इथे केलं जाईल. जय भंडारी चषक कमिटीच्या माध्यमातून